नमस्कार खवियांनो. तर आज आपण बनवणार आहोत झटपट कुरकुरीत मुशी फिश फ्राय. तर त्यासाठी आपण एक मुशी घेऊन त्याला स्वच्छ धुवून बाजूला ठेवून देऊ. मग आपण आल्या आणि लसणाचे वाटण बनवून घेऊ. हे वाटण छान बारीक झालं पाहिजे. वाटण तयार झाल्यानंतर त्याला आपण स्वच्छ केलेल्या फिशमध्ये ॲड करू आणि मग वरून आपण थोडीशी हळद, मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आणि तुमच्या चवीनुसार मीठ टाकून त्याला एकत्र मिक्स करून घेऊ. यामध्ये तुम्हाला जर कुरकुरीतपणा जास्त हवा असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचा पीठ किंवा रवाही टाकू शकता. मग ह्याला आपण 15 ते 20 मिनटं साईडला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. त्यानंतर आपण एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल छान गरम झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेली फिश एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊया. गॅस मीडियम फ्लेमवरती असू द्यात. मग याला आपण कमीत कमी 3 ते 4 मिनटं शिजून देणार आहोत. मग त्यानंतर आपण त्याला पलटून घेऊया. असे पलटल्यानंतर पुन्हा आपण त्याला 3 ते 4 मिनटं शिजून देऊ. मध्ये मध्ये त्याला असं हलवत राहा जेणेकरून ती खाली पॅनला चिकटणार नाही. तर तयार आहे आपली अशी मुशी फिश फ्राय. एक सिंपल आणि सोपी रेसिपी जी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ही फिश फ्राय तुम्ही अशीही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा त्याला सोलकढी आणि भातासोबत तर ती एकदम अप्रतिम लागते. तर अशाच अगदी साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी आपले चॅनल पाककलाला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा.